नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाने आपली अवस्था अशी केली आहे की झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगाच भ्रमात आहोत की आपण वर्षानं नदीचा उगम छोटासा असतो, पण ती पुढे जाऊन जीवनदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते. म्हणून ही आपली सुरुवात छोटीशी आहे, मात्र ध्येयापर्यंत पोहोचवणारी. म्हणून 2021-22 या शैक्षणिक वर्षात आश्रमशाळा कधी सुरू होतील याविषयी अनिश्चितता असल्या कारणाने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, होमवर्क 2 मध्ये ए आकार कंप्लीट द वर्ड बाय युजिंग करेक्ट लेटर म्हणजे योग्य अक्षरांनी दिलेला जो शब्द आहे तो शब्द तुम्हाला पूर्ण करायचा आहे. पहिला शब्द आहे SO-ND, दुसरा आहे SP-ND, तिसरा शब्द आहे YO-NG आणि चौथा आहे COR-ER. हे चार शब्द आहे. या चार शब्दामध्ये कोणतं अक्षर असं आहे की जेणेकरून ते अक्षर लिहिल्यानंतर तो शब्द अर्थपूर्ण बनेल, ते अक्षर त्या शब्दामध्ये लिहायचं आहे. की A to Z ABCD मधले कोणतं अक्षर लिहिल्यानंतर तो शब्द अर्थपूर्ण होईल, ते अक्षर त्या शब्दामध्ये लिहायचं आहे. खूप सोपा प्रश्न असतो, 2 मार्काला हा प्रश्न असतो आणि होमवर्क 2 मध्ये आपण हा प्रश्न सोडवायचा कसा हे आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो शब्द आहे तो S-ND. मग याच्यामध्ये कोणतं अक्षर असं येईल की जेणेकरून तो शब्द अर्थपूर्ण बनेल, तर याच्यामध्ये U येईल. U हे अक्षर लिहिल्यानंतर साऊंड हा शब्द अर्थपूर्ण बनेल. म्हणून U हे अक्षर, U हे लेटर हे या ठिकाणी योग्य असेल. नंतर SP-ND याच्यामध्ये ए हे अक्षर लिहिल्यानंतर स्टँड हा शब्द तयार होईल, म्हणून ए हे अक्षर या ठिकाणी योग्य आहे. तिसरा शब्द आहे YO-NG. याच्यामध्ये U हे अक्षर लिहिल्यानंतर यंग हा शब्द तयार होईल, म्हणून U हे अक्षर इथं योग्य राहील. आणि चौथा आहे COR-ER. इथं N हे अक्षर लिहिल्यानंतर, N हे लेटर लिहिल्यानंतर कॉर्नर हा शब्द तयार होईल, म्हणून N हे अक्षर या शब्दामध्ये योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ए आकडा हा तुम्हाला समजलाच असेल. आता पुढचा जो प्रश्न आहे बी आकडा आहे, तो असा आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हा प्रश्न समजून घ्या, खूप सोपा आहे. पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर याचा अर्थ असा आहे की दिलेले जे शब्द आहेत, खाली दिलेले जे शब्द आहेत ते शब्द तुम्ही वर्णानुक्रमे लावा. वर्णानुक्रमे याचा अर्थ असा आहे की ABCD मध्ये A to Z ही जी अक्षर आहेत त्या अक्षराच्या क्रमाक्रमाने हे शब्द तुम्हाला लावायचे आहे. तर पहिले 4 शब्द असे आहेत: व्हिजिट, कॅन्डल, पर्सन आणि जॉय. व्हिजिट, कॅन्डल, पर्सन आणि जॉय हे शब्द तुम्हाला वर्णानुक्रमे ABCD नुसार तुम्हाला क्रमाक्रमाने लावायचे आहे. त्याच्यामध्ये दुसरा आकडा असा आहे डू, डिसेबल, डिफिकल्ट आणि ड्युरिंग. हे 4 शब्द सुद्धा तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बी आकडा बघतोय पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, की वर्णानुक्रमे हे जे शब्द आहेत ते शब्द क्रमाक्रमाने लावा. A to Z या अक्षरांच्या क्रमाक्रमाने हे शब्द लावा. 4 शब्द आहेत, तर ते 4 शब्द अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावायचे कसे हे आपण बघणार आहोत.
तर पहिला शब्द आहे व्हिजिट, दुसरा आहे कॅन्डल, तिसरा आहे पर्सन आणि चौथा आहे जॉय. तर प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर तुम्ही लक्षात ठेवायचे. प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर तुम्ही लक्षात ठेवायचे. जसं व्हिजिट मध्ये व्ही हे पहिलं अक्षर आहे, कॅन्डल मध्ये सी हे पहिलं अक्षर आहे, पर्सन मध्ये पी हे पहिलं अक्षर आहे आणि जॉय मध्ये जे हे पहिलं अक्षर आहे. मग ABCD मध्ये व्ही अगोदर येतो का सी अगोदर येतो का पी अगोदर येतो का जे अगोदर येतो हे तुम्हाला बघावं लागेल. आणि जर आपण ABCD म्हटल्यानंतर आपल्याला जाणवतो की ABCD मध्ये ए नंतर बी, बी नंतर सी, सी हे अक्षर पहिल्यांदा येतं. मग सीच का घ्यायचं, एचं का घ्यायचं नाही, तर एने सुरुवात होणाऱ्या अक्षर नाहीच आहे. या चार शब्दामध्ये आहे का, नाहीच. बीने सुरू होणारे शब्द सुद्धा या चार शब्दामध्ये नाहीये. म्हणून इथं काय आहे, सीने सुरू होणारे जे अक्षर आहे कॅन्डल हा शब्द पहिल्यांदा येईल. मग राहिले तीन शब्द व्हिजिट, पर्सन आणि जॉय. व्ही अगोदर येतो का पी अगोदर येतो का जे अगोदर येतो ABCD मध्ये, नक्कीच जे हा अगोदर येतो. म्हणून 2 नंबरला जॉय हा शब्द येईल आणि नंतर 3 नंबरला जो शब्द आहे तो म्हणजे पर्सन येईल आणि शेवटचा जो शब्द आहे तो म्हणजे व्हिजिट येईल. म्हणजे आपण काय केलं की पहिल्यांदा आपण त्या 4 शब्दामधले पहिलं जे अक्षर आहे ते पहिलं अक्षर शोधलं. शोधल्यानंतर ABCD मध्ये जे अक्षर अगोदर येईल तो शब्द पहिल्यांदा घेतला आणि त्यानुसार आपण अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे हे शब्द लिहिलेले आहे. दुसरा जो प्रश्न असा आहे, डू, डिसेबल, डिफिकल्ट, ड्युरिंग हे 4 शब्द आहेत. डू, डिसेबल, डिफिकल्ट, ड्युरिंग हे 4 शब्द आहे. हा थोडासा वेगळा आहे की तुम्ही म्हणाल सर तुम्ही म्हटले पहिले अक्षर पहिल्यांदा घ्यायचं किंवा पहिला अक्षर जे आहे त्यानुसार तुम्ही काय करायचं, ते क्रमानं शब्द क्रमाने लावायचे. पण हा जो दुसरा आकडा आहे त्याच्यामध्ये जे पहिलं अक्षर आहे ते पहिलं अक्षर सेम आहे. मग काय करायचं अशा वेळेस, जर पहिलं अक्षर सेम असेल तर दुसरं अक्षर घ्यायचं आणि दुसरंही अक्षर सेम असेल तर त्या शब्दामधलं तिसरं अक्षर घ्यायचं. आता डू मध्ये डी आहे, डिसेबल मध्ये डी आहे, डिफिकल्ट मध्ये डी आहे, ड्युरिंग मध्ये डी आहे. मग आता काय करायचं, डी तर सेम आहे मग दुसरा अक्षर घ्या. डू मधला ओ आहे, आय आहे, यू आहे. मग याच्यामध्ये जो शब्द तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कृती करा आणि मग तशी कृती केल्यानंतर डिफिकल्ट हा शब्द पहिल्यांदा येईल, नंतर डिसेबल हा शब्द दुसऱ्यांदा येईल आणि नंतर डू हा शब्द तिसऱ्यांदा येईल आणि चौथ्यांदा मात्र ड्युरिंग हा शब्द येईल. अशा प्रकारे अल्फाबेटिकल ऑर्डर हा जो प्रश्न आहे किंवा अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे शब्द कसे लावायचे हे आपण या प्रश्नामध्ये शिकलेलो. मग दिलेला शब्द कोणता आहे, अनबिटेबल. कोणता शब्द आहे, अनबिटेबल. मग अनबिटेबल या शब्दापासून तुम्हाला 4 शब्द बनवायचे आहे. कसं बनवायचं, तर अनबिटेबल हे जे शब्द हा जो शब्द आहे त्या शब्दामध्ये जी अक्षर आहेत ती अक्षर एकत्र करून तुम्हाला 4 शब्द बनवायचा आहे. उदाहरण, ई हे अक्षर आहे. मग दिलेला शब्द कोणता आहे, अनबिटेबल. कोणता शब्द आहे, अनबिटेबल. मग अनबिटेबल या शब्दापासून तुम्हाला 4 शब्द बनवायचे आहे. कसं बनवायचं, तर अनबिटेबल हे जे शब्द हा जो शब्द आहे त्या शब्दामध्ये जी अक्षर आहेत ती अक्षर एकत्र करून तुम्हाला 4 शब्द बनवायचा आहे. उदाहरण, ई हे अक्षर आहे, ए पण अक्षर आहे, टी पण अक्षर आहे. मग ई ए टी, इट हा शब्द तयार झाला. तसेच टी ई ए, टी. मग टी ची स्पेलिंग काय आहे, टी ई ए. मग टी हे अक्षर आहे का याच्यामध्ये शब्दामध्ये आहे, टी ई ए. टी ई ए हा पण शब्द तयार होईल. तसंच एबल हा शब्द तयार होईल.
टेबल हा सुद्धा शब्द तयार होईल. हे सांगायचा मुद्दा असा आहे की दिलेला जो शब्द आहे त्या शब्दापासून तुम्हाला 4 शब्द बनवायला सांगितले जातात. आणि मग काय करायचं असतं तर दिलेले जे अक्षर आहे व दिलेले जे लेटर असतील त्या शब्दामध्ये जे लेटर आहे ते लेटर एकत्र करून ते लेटर एकत्र केल्यानंतर शब्द बनवायचे असतात. प्रश्न असा आहे की फक्त 2 अक्षरी किंवा 2 लेटर वापरून तुम्ही शब्द बनवू शकत नाही, तर कमीत कमी मिनिमम 3 लेटर कमीत कमी तुम्ही 3 अक्षर वापरून तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही अक्षर तुम्ही वापरली तरी काही हरकत नाही. फक्त 2 पेक्षा कमी अक्षर तुम्ही वापरायची नाही. 3 पेक्षा जास्त अक्षर वापरून तुम्ही ते शब्द बनवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा अतिशय सोपा असतो. 2 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न सोडवायचा कसा? कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स, शब्दांची साखळी तुम्हाला इथे लिहायची आहे. पण नाउन्स, नामांच्या शब्दांची साखळी तुम्हाला इथे लिहायची आहे. जसे साखळी एकमेकाला गुंतलेली असते तसे शब्द तुम्हाला एकमेकांमध्ये गुंतवायचे आहे. याचा अर्थ असा आहे, तिचा अर्थ असा आहे की दिलेला जो शब्द आहे त्या शब्दापासून तुम्हाला दुसरा शब्द बनवायचा असतो. परंतु शब्द बनवायचा कसा? दिलेला जो शब्द आहे त्या शब्दाच्या शेवटचं जे अक्षर आहे त्या अक्षरापासून दुसरा शब्द बनवायचा असतो. मग दुसरा अक्षर दिल्यानंतर त्या दुसऱ्या अक्षराचा शेवटचा अक्षर कोणता आहे त्याच्यापासून तुम्हाला तिसरा शब्द बनवायचा असतो. तिसरा जो शब्द आहे त्या शब्दाचा शेवटचा अक्षर कोणता आहे त्यानुसार तुम्हाला चौथा शब्द बनवायचा असतो. याला म्हणतात वर्ड चेन. आणि अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ड चेन ऑफ नाउनचं आपण उदाहरण आहे टायगर. टायगर हा शब्द तुम्हाला दिलेला आहे. या टायगर या शब्दाचं शेवटचं जे अक्षर आहे ते कोणतं आहे? आर. मग आर ने सुरू होणारं जे नाउन आहे ते नाउन तुम्हाला इथं लिहावं लागेल. नाउन म्हणजे काय? प्राण्याचं, पक्ष्याचं, माणसाचं, ठिकाणाचं, वस्तूचं नाव म्हणजे नाउन. अशी ढोबळ मानाने आपल्याला व्याख्या तयार करता येईल. मग आर ने सुरू होणारं शब्द सांगा, नाउन सांगा. रॅट, RAT. मग टी हे अक्षर पुन्हा शेवटी आलं रॅट मधलं. टी ने सुरू होणारं पुन्हा नाउन सांगा कोणतं? तर TREE, ट्री. ट्री म्हणजे झाड. आणि पुन्हा ट्री हा शब्द लिहिल्यानंतर ई हे अक्षर शेवटी आलं आणि ई ने सुरू होणारं जे नाउन आहे ते नाउन तुम्हाला लिहावं लागेल. मग कोणतं येईल? एलिफंट. एलिफंट म्हणजे हत्ती. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला वर्ड चेन, शब्दांची साखळी तुम्हाला तयार करता येईल. फक्त जे शेवटचं जे अक्षर आहे त्या अक्षरापासून काय करायचं? नवीन शब्द लिहायचा. असे 4 शब्द तुम्हाला या प्रश्नामध्ये लिहायचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे E11, राईट द रिलेटेड वर्ड्स. शब्दाशी संबंधित शब्द लिहा. किंवा दिलेला जो शब्द आहे त्या शब्दाशी संबंधित कोणकोणते शब्द आहेत ते शब्द तुम्हाला लिहायचं आहे. तर रिलेटेड वर्ड्स, रिलेटेड शब्द किंवा संबंधित शब्द लिहायचे कसे हे आपण या प्रश्नामध्ये बघणार आहोत. उदाहरणार्थ हाऊस हा शब्द त्यांनी दिलेला आहे. हाऊस. हाऊस म्हणजे घर. मग घराशी संबंधित कोणकोणते शब्द आहेत किंवा मी घर पाहिल्यानंतर, मी हाऊस पाहिल्यानंतर मला काय काय जाणवतं, कोणकोणते घटक असतात, कोणकोणत्या वस्तू असतात त्यांची नावं तुम्हाला तिथे लिहायची आहे. तेच तुमचे संबंधित शब्द झाले. मग हाऊस असतं. मग हाऊस कसं असतं? ब्युटिफुल असतं, सुंदर असतं. हाऊस कसं असतं? बिग असतं, मोठं असतं, स्मॉल असतं.
हाऊस डर्टी असतं किंवा घरामध्ये जे जे वस्तू असतील त्या वस्तूंची नावं लिहिली तरी चालेल, किंवा हाऊसच्या संबंधित तुम्ही विशेषणे लिहिली तरीही चालू शकतात. म्हणजे अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, होमवर्क 2 मधला शेवटचा प्रश्न आहे. एफ आकडा आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. दिलेले जे शब्द आहे ते शब्द, त्या शब्दांचा अर्थ, त्या शब्दांचं मिनिंग तुम्हाला मराठीत लिहायचं आहे. मग शब्द कोणते असतात तर तुम्हाला आतापर्यंत तुमच्या कानावरती जे शब्द पडलेले असतात किंवा 1ली ते 10वी पर्यंत, 1ली ते 8वी पर्यंत तुमच्या कानावर जे जे शब्द पडलेले असतात त्याचपैकी हे शब्द तुम्हाला दिलेले जातात आणि त्याचं मराठीमध्ये मिनिंग तुम्हाला लिहायचं असतं. उदाहरण, होमवर्क 2 मध्ये 6 शब्द तुम्ही दिलेले आहेत. स्कूल. स्कूल हा शब्द आपल्या कानावर पडलेलाच असतो. मग स्कूल म्हणजे काय? शाळा. मग शाळा हे तुम्हाला मराठीमध्ये लिहावं लागेल. हॅबिट म्हणजे सवय. सवय हा शब्द तुम्हाला मराठीमध्ये त्याच्या पुढे लिहावा लागेल. चेंज म्हणजे बदल. करेज म्हणजे धाडस. सक्सेस म्हणजे यश. मार्केट म्हणजे बाजार. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सोडवावा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे होमवर्क 2 हा आपण सोडवून घेतलेला आहे. तुमच्या शंकांचं निरसन झालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.